जत जिल्हा सांगली येथील छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर संपन्न. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन. जत जिल्हा सांगली येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर संपन्न झाले. यावेळी जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभ हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सांगलीचे अप्पर जिल्हाधिकारी माननीय खांडेकर, जत येथील उपविभागीय अधिकारी माननीय अजय कुमार नष्टे, जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्यासह नायब तहसीलदार, तालुक्यातील सर्व तलाठी व शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते. TV1 मराठीने घेतलेला या कार्यक्रमाचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया. मी बाळासाहेब केसरी विशेष सेवा आज या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 जत कार्यालय जत या अंतर्गत या ठिकाणी आज समावेश क्रमांक त्याचं स्टॉल या ठिकाणी मांडण्यात आलं आहे. तर यामध्ये शिक्षण विभागामध्ये प्रामुख्याने शिक्षणाच्या प्रवाहात दिव्यांग विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जे शैक्षणिक साहित्य मुलांना गरज असतं त्या शैक्षणिक साहित्याची या ठिकाणी मांडणी करण्यात आली आहे.
आणि त्यांना लागणारी सहाय्य सेवा आहेत, पिक्चर असू द्या, कॅलिबर शूज असू द्या, रुलेटर असू द्या, अशा साहित्यांचं आम्ही एक मॉडेल सर साहित्यांची या ठिकाणी या स्टॉलवर मांडणी करण्यात आले आणि येणारे लाभार्थी यांना त्या लाभार्थ्यांना या स्टॉलची अनेक साहित्यांची माहिती त्या लाभार्थ्यांना या स्टॉलच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. विभाग पंचायत समिती जत यांच्या संयोगानं आपले शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा क्रमांक 1 इथे आयोजन केलेलं आहे आणि या स्टॉलमध्ये आम्ही शिक्षण विभाग पंचायत समिती यांच्यामार्फत नॉर्मल मुलं म्हणजे रेग्युलरची जी नियमित मुलं आहेत आणि दिव्यांग मुलं आहेत या दोन्हींच्या संदर्भानं आम्ही आमच्या विभागाकडून ज्या योजना राबवल्या जातात प्रामुख्याने त्या योजनांची माहिती, त्यांचे फ्लेक्स आणि बॅनर लावण्यात आलेले आहेत. त्याच्या संदर्भानं विद्यार्थ्यांना, दिव्यांग विद्यार्थ्यांना आणि नियमित विद्यार्थ्यांना कोणकोणते लाभाच्या योजना शासन पुरवतं आणि देतं याच्या संदर्भानं माहिती देण्यात आलेली आहे. त्याचसोबत दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमित विद्यार्थ्यांच्या बरोबर शाळेमध्ये समाविष्ट करून कशा पद्धतीनं अध्ययन अध्यापन करण्यासाठी आपल्याला सुलभ शैक्षणिक साहित्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्या साहित्याचं सुद्धा इथं स्टॉल मांडण्यात आलेला आहे आणि स्टॉलला भेट देणाऱ्या विविध पालकांचं आणि सहभागी आपल्या जनसमुदायांचं त्यांना याच्यातून मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आणि या स्टॉलच्या साठी आपल्या वरिष्ठ आपले गोपीचंद मान्य पडोळकर साहेब, धानोरकर साहेब, आपले दोडमड साहेब यांनी आपल्याला स्टॉलला भेट देऊन आमच्या आदरणीय शेख साहेब, आमचे मार्गदर्शक गवारी साहेब, फरकांडे साहेब यांनी सगळ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला ही कल्पना सुचली आणि त्यांच्या सहयोगानं आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं आम्ही हे सगळं स्टॉलचं नियोजन केलेलं आहे. त्या पद्धतीनं आम्हाला वरिष्ठांचं पण मार्गदर्शन मिळालेलं आहे. त्यांनी स्टॉलला भेट देऊन आमच्या स्टॉलच्या बद्दल चांगलं मत व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद. त्यातली 21 मुलं फक्त आपल्याच जतची आहेत. शेख साहेब इथं आहेत, गट शिक्षण अधिकारी इथं असतील, त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करा. तर आता क्रीडासाठीची बैठक उद्या माननीय तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून लावलेली आहे उद्या, आणि आपण एक 50 कोटी रुपयाचा म्हणजे करताना आपण 78 कोटीचा आराखडा करतोय, परंतु विश्वासानं सांगतो की 50 कोटी रुपये जर त्यातून आम्ही मंजूर करून आणतोयच. प्रत्येक तालुक्याला 5 कोटी रुपये मिळत आहेत, आपल्याला एक शून्य वाढवून मिळेल 5च्या वर, अशी व्यवस्था आम्ही करतोय. त्याची पण उद्या बैठक आहे. आता आवाहन होते, पण आता तुम्ही प्रमुख सगळी लोक आहात, त्यामुळं तुमच्या समोर सांगणं महत्वाचं आहे. आपल्याकडे जागा कमी आहेत शहरामध्ये, तरी सुद्धा प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, आपले नगर परिषदेचे सीओ, बीडीओ साहेब यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. जिल्हा परिषदेच्या जागा शहरामध्ये जास्त आहेत, नगर परिषदेला जागा नाही, त्यामुळे आपल्याला काही अडचणी तयार होत आहेत. तर त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही परत एकदा एक बैठक लावतोय आणि त्या सगळ्या गोष्टीतून आम्ही नक्की मार्ग काढू, एवढंच या निमित्तानं बोलतो. प्राणी संग्रहालयाची बैठक मंगळवारी मुंबईमध्ये लागलेली आहे आणि फॉरेस्टच्या जमिनीमध्ये काही आपली मंदिर आहेत तालुक्यातली, अंबामाता मंदिर, जत, संघतीर्थ, वळसद, नंतर म्हातारबा देव उर्फ खंडोबा देव, कुलारवाडी, परवाची दुर्घटना झाली मुंडेवाडीचं मरगुबाईचं मंदिर आणि गिरगावच्या लक्ष्मी मातेचं मंदिर, हे सगळे फॉरेस्ट मध्ये येत आहेत. त्यांची बैठक मंत्रालयात मंगळवारी लावलेली आहे. असे सगळे विषय घेऊन आपण पुढे चाललोय. आज तुम्हाला वैयक्तिक तुमची जी कामं आहेत ती सगळी कामं करण्याच्या दृष्टिकोनातून आज सगळे अधिकारी इथे उपस्थित आहेत. खांडेकर साहेब आवर्जून सांगलीत इथं आलेले आहेत, माननीय त्यांच्यासोबत यादव साहेब आले, तर आपले अधिकारी तर खूप चांगल्या पद्धतीने
पद्धतीने काम करतायत. आपण सगळ्यांनी सहकार्य करावं, शांततेत हे शिबिर पार पाडावं अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. आता उपस्थित असले, परंतु पुढील नियोजित कार्यक्रम असल्यामुळे त्यांना लवकर जावं लागलेले आपल्या जत तालुक्याचे लोकप्रिय विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब आपल्या कार्यक्रमासाठी खास सांगलीवरून जत आलेले आदरणीय अपर जिल्हाधिकारी खांडेकर सर, तसेच भूसंपादन उपजिल्हाधिकारी यादव सर, आमचे मार्गदर्शक, तसेच आपल्या जतचे प्रांताधिकारी श्री अजयकुमार नष्टे सर. हे जत शहरातील अभियान आहे आणि त्यासाठी उपस्थित आपल्या जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी राठोड साहेब, सर्व नायब तहसीलदार, या ठिकाणी जत शहरातील उपस्थित आदरणीय नगरसेविका मॅडम, विविध पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य, विविध विभागाचे या ठिकाणी विभाग प्रमुख आलेले आहेत. ते सर्व विभाग प्रमुख, पंचायत समिती, MSCB, महावितरण, CDPO, DSLR, दुय्यम निबंधक आहे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख व त्यांची टीम, महसूलचे सर्व कर्मचारी अधिकारी व ज्यांच्यासाठी हा महाराष्ट्र शिबिर सांगता अभियान आयोजित केलेलं आहे ते सर्व बंधू भगिनी. आपण मागच्या 2 महिन्यापासून माननीय मुख्यमंत्री व माननीय महसूल मंत्री यांच्या आदेशान्वये व त्यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर वेगवेगळ्या मंडळात राबवत आहोत. आपण डफळापूर येथे पहिले छत्रपती शिवाजी महाराज शिबिर सुरू केलं होतं. त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. बाकी इतर ठिकाणी पण अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि नागरिकांच्या बऱ्याच अडचणी त्याच ठिकाणी आपण सुरुवातीचा प्रयत्न केलेला आहे. आपण काही अर्ज घेऊन जे डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत ते पण त्या वेळेस ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या शासनाची ही भूमिका आहे की आपण ऑफिसला येण्यापेक्षा त्या मंडळामध्ये सर्व विभागाचे विभाग प्रमुख आणि कर्मचारी आले पाहिजे आणि त्यांनी तिथे तुमचे अर्ज स्वीकारले पाहिजे, तिथे तुमच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे आणि ओव्हरऑल मागच्या महिन्याभरात जे काही वेगवेगळ्या कार्यालयांनी काम केले ते लाभ वाटप त्या मंडळामध्ये केलं पाहिजे. अशा अभियानासाठी विशेष करून उपस्थित असलेले आपल्या सांगली जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी खांडेकर सर आता त्यांनी आपल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन करून ते आता त्याच्या नियोजित दौऱ्यासाठी गेले ते आपल्या तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व नगरसेविका, नगरसेवक, सर्व विभागाचे अधिकारी, आपण सर्वजण जत आणि जत परिसरातील सर्व नागरिक. खरं तर शासनाचा ह्या कार्यक्रम जो केलेला आहे त्या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की दरवेळी आतापर्यंत जेवढे कार्यक्रम होत होते त्याच्यामध्ये कार्यक्रमात यायचे, अर्ज द्यायचे आणि मग ऑफिसला येऊन भेटा अशा प्रकारचा एक वेगळा प्रकार होता. पण आता हा जो शिबिर आहे याचा उद्देश असा आहे की या शिबिराच्या पूर्वी महिनाभर अगोदर अर्ज घ्यायचे आहेत आणि खरा लाभ तुम्हाला या शिबिरामध्ये वाटप करायचा आहे. म्हणजे दरवेळी आपण फक्त अर्ज देण्यासाठी शिबिरात यायचं नाही तर अर्जाचा त्या लाभ घेऊन त्याचा खरा लाभ जो आहे तो आपल्याला या शिबिरामध्ये मिळणार आहे. आज आपण लागायचे 2 गुंठे लागायचे, 3 गुंठे लागायचे वगैरे आणि त्या 2024च्या अगोदर तर आता 10 गुंठ आणि 20 गुंठ प्रमाणबद्ध क्षेत्र झालेलं आहे. त्याच्यापूर्वी ते जास्तच होतं. त्यामुळे मग ती जर तुम्ही नोंद खरेदी केली आणि नोंद घालायला तुम्ही तलाठ्याकडे गेला की मग तिथं 3-4 प्रकारच्या नोंदी व्हायच्या. म्हणजे एक ते नोंद घातली जायची आणि त्याच्यावरती मग सर्कल लिहायचे की तुकडेबंदीच्या विरुद्ध व्यवहार, त्यामुळे नोंद रद्द, त्यामुळे सातबाराला तुमचं नावच लागायचं नाही पण तुमचं आज रोजी तिथं घर आहे. दुसऱ्या-तिसऱ्या केसमध्ये काय व्हायचं, दुसऱ्या केसमध्ये तर नोंद घातली जायची आणि मग सर्कल तिथं लिहायचे की तुकडेबंदीच्या कायद्याविरुद्ध व्यवहार आणि मग इतर हक्कात नाव ठेवायचं आणि तुकडेबंदीच्या व्यवहार म्हणून इतर हक्कामध्ये शेरा ठेवला जायचा. तिसरं त्याच्यामध्ये असं व्हायचं की नोंदच घेतली जायची नाही. म्हणजे तुमची नोंद कागदच हातात घेतला जायचा नाही, तुमच्याकडेच कागद दिलेला आहे. तर अशा या 3 केसमध्ये आता शासनानं असं सांगितलेलं आहे की 1965 पासून आता 3 नोव्हेंबर 2025 पर्यंत जेवढे काही असे तुकडेबंदीचे व्यवहार झालेले आहेत ते सगळे व्यवहार नियमानुसार करायचे आहेत. Press the bell icon on the YouTube and never miss another update.